लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महायुतीची बोलणी अजूनही सुरूच आहे। जागा वाटपावर तोडगा काढण्यासाठी वर्षा बंगल्यावर बैठका घेण्यात येणार असून नाशिक, रत्नागिरी आणि संभाजीनगरच्या जागांबाबत आज अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरला नाहीये। ठाणे लोकसभेचा उमेदवार कोण असेल याबाबत चाचपणी करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इच्छुक उमेदवारांसोबत बैठक घेणार असून त्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होणार आहे। सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या आमदार आणि खासदार यांची बैठक होणार आहे। सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत ही महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीमध्ये महायुतीच्या सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुद्धा उपस्थित असतील। लोकसभा निवडणुकांना आता फक्त 50 दिवस उरलेत, त्यामुळे समोर कोण उमेदवार असेल याचा विचार करण्यापेक्षा आपली 10 वर्षातील कामं जनतेपर्यंत पोहोचवा। जनता सुज्ञ आहे आणि त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स कोणत्याही कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये दिसायला नको, असा कानमंत्र श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 173 दुकानांच्या ई लिलावासाठीच्या नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृती या बोली लावण्याची मुदत सोमवारी रात्री संपुष्टात येणार होती। मात्र मुंबई मंडळानं या प्रक्रियेला थेट 5 जूनपर्यंत मुदतवाढ दिली। आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आणि दुकानांच्या ई लिलावाची अर्ज संख्या वाढवण्याच्या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे। मुंबई शहर भागातील रस्त्याची कामं रखडवणाऱ्या वादग्रस्त कंत्राटदाराला मुंबई महानगरपालिकेनं लावलेला 64 कोटींचा दंड कंत्राटदारानं अद्याप भरला नाहीये। दंडाची रक्कम 1 महिन्याच्या आत भरण्याचे आदेश पालिका प्रशासनानं कंत्राटदाराला दिले होते, मात्र तरी कंत्राटदारानं हा दंड भरला नसून पालिका प्रशासनानं देखील त्याकडे दुर्लक्ष केलंय। पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील पेठांचा परिसर वगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा हा दुरुस्तीच्या नावाखाली येत्या गुरुवारी बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे महापालिकेनं अघोषित पाणी कपातीला सुरुवात केली आहे। पुणे, पिंपरी चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात घर जमीन खरेदी करण्यास नागरिकांची पसंती मिळते। या आर्थिक वर्षात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामधून तब्बल 9130 कोटी तर ग्रामीण भागातून 2187 कोटी असा पुणे जिल्ह्यातून 11317 कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीमध्ये जमा झालाय। पुण्यामध्ये पीएमपी बस चालकांना अडथळा होईल अशा प्रकारे रिक्षा चालवणाऱ्या आणि बस स्थानक परिसरात रिक्षा उभी करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। गेल्या 3 महिन्यात नियम मोडणाऱ्या 1620 बेशिस्त रिक्षा चालकांवर पीएमपी आणि आरटीओनं संयुक्त कारवाई केली आहे। मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेर बसवणाऱ्या अनधिकृत 4773 फेरीवाल्यांवर पालिकेनं कारवाई केलेली आहे। मात्र कारवाईनंतर काही दिवसांनी हे फेरीवाले पुन्हा ठाण मांडतात, त्यामुळे फेरीवाल्यांबाबत ठोस उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक दुकानदार आणि नागरिक करतायत। छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळाची दाहकता पाहायला मिळते। वाळुंज भागात पाणी भरण्यावरून नागरिकांमध्ये हाणामारी झाली आहे। बोरवेलचं पाणी भरण्यावरून झालेल्या मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। या प्रकरणी एमआयडीसी वाळुंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। झेंडू फुलांवर ऐन सणासुदीच्या दिवसात बुरशी रोगाचा प्रादुर्भाव आढळलेला आहे। 2 ते 3 दिवसांपासून असलेलं ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा परिणाम झेंडू फुलांवर बसल्यानं फुलांचे दरही घसरलेत, त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। धाराशिव जिल्ह्यात पाणी पातळी पुन्हा 1.25 मीटरनं खालावलेली आहे। मागील 5 वर्षाच्या भूजल पातळीच्या तुलनेमध्ये यंदा 1.74 मीटरनं पाणी पातळी खोल गेली आहे। त्यामुळे मे महिन्यात पाण्याची परिस्थिती गंभीर होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे धाराशिवकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे। उल्हासनगरच्या वाल्मिकीनगर परिसरात किरकोळ वादातून 3 जणांवर एका टोळक्यानं जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 3ही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून 3 आरोपींनी पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। मात्र उल्हासनगरमध्ये सतत घडणाऱ्या या गोष्टींमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बदलापुरात होळीच्या दिवशी 9 वर्षाच्या मुलाचं अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या हत्येप्रकरणी पोलिसांनी 3घांना अटक केली आहे। मात्र या घटनेनंतर शरद पवार गट आक्रमक झालाय। त्यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी केली आहे। आरोपींना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुलाच्या पालकांनी केली आहे। डोंबिवली पश्चिमेकडील नौपाडा परिसरात रस्त्याच्या जवळ असलेल्या दुकानांवर कल्याण डोंबिवली पालिकेनं तोडक कारवाई केली आहे। या कारवाईला स्थानिक नागरिकांनी प्रचंड विरोध केला, तर काही जण या कारवाईच्या आड येत कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करत होते। मात्र पोलिसांनी त्यांना बाजूला करून कारवाई सुरूच ठेवली। या कारवाई दरम्यान पोलिसांचा फौज फाटा तैनात होता। कुडाळ येथे आयनमळावाडी येथे एका शेतकऱ्याच्या शेतविहिरीत 2 गव्या रेड्याची पिल्लं पडली होती आणि
त्यांना बाहेर पडण्यास जमत नसल्यानं ग्रामस्थांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली। त्यानंतर वनविभागाच्या बचाव पथकानं युवकांच्या मदतीनं दोन्ही पिलांना सुखरूप बाहेर काढलं। काँग्रेसने राज्यातील चौथी यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये फक्त एकच नाव आहे। अकोल्यातून अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यामुळे आता अकोल्यामध्ये भाजपचे अनुप धोत्रे विरुद्ध काँग्रेसचे अभय पाटील अशी लढत आहे। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी आणि खासदार डॉक्टर दिनेश शर्मा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। येत्या आठवड्यात ही भेट होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतही ते संवाद साधणार आहेत। गुढीपाडव्याला मनसेची दादरच्या शिवाजी पार्कवर सभा होणार आहे। 9 एप्रिलला होणाऱ्या या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसैनिकांना संबोधित करणार आहेत। या सभेसाठी मनसेकडून जय्यत तयारी केली जाते। दरम्यान मनसेचे माहीमचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी पदाधिकाऱ्यांसह शिवाजी पार्कची पाहणी केली। अहमदनगरच्या पारनेरचे आमदार निलेश लंकेंनी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली आहे। त्यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत बोलताना जयंत पाटलांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर प्रहार केला। आमच्याकडून तिथे गेलेले सरदार आता दिल्लीमध्ये मागच्या रांगेत दिसतात असा टोला त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लगावला। शिवसेना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून अभिनेते शरद पोंक्षे आणि जोगेश्वरीचे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र वायकर यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे। शरद पोंक्षे यांच्या ऐवजी रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली तर विजय सोपा होईल असं मत भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलंय। नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची लोकशाही बचाव सभा पार पडली। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी रामलीला मैदानावर देशातील 28 विरोधी पक्षांचे नेते एकवटले। या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला। फडणवीस यांनी राहुल गांधींना सावरकर सिनेमा पाहण्याची ऑफर दिली होती। यावर देखील ठाकरेंनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला। सांगलीच्या जागेचे पडसाद कोल्हापूरमध्ये नाहीत असं वक्तव्य काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केलंय। कोल्हापूरमध्ये शिवसेना ताकदीनं काम करते असं ते म्हटलेत। तर कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या वतीनं शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यामुळे मोठ्या मताधिक्यानं आमची सीट निवडून येईल असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केलाय। सातारा लोकसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। यावर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी खुलासा केलाय। साताऱ्याची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाची आहे आणि त्यामुळे शरद पवार यांनी आदेश दिला तर मी लढायला तयार आहे। हा निर्णय शरद पवारांचा आहे असं ते म्हटलेत। शरद पवार जो उमेदवार देतील त्याच्यासाठी ताकदीनं काम करायची आमची तयारी आहे असं देखील ते म्हटले। परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून रासपच्या महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। जानकर यांनी निवडणूक आयोगाकडे शिट्टी, सफरचंद आणि रोड रोलर या चिन्हांची मागणी केली आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचे कप अशी हे चिन्ह गोठवल्यामुळे त्यांनी या 3 नवीन चिन्हांची मागणी केली आहे। ही निवडणूक नेत्यांची नाही तर जनतेची आहे। जानकर यांना मत म्हणजे मोदींना मत असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकरांना मत देण्याचं आवाहन केलंय। तर 16 तास काम करणारा सर्वसामान्यांचा नेता दिल्लीला पाठवण्याची जबाबदारी तुमची आहे असं देखील फडणवीस म्हटले। साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणारे नेते म्हणून महादेव जानकर यांची ओळख आहे। सर्वसामान्य जनतेचा नेता म्हणजे महादेव जानकर अशा शब्दात अजित पवार यांनी महादेव जानकर यांचं कौतुकही केलंय। दरम्यान उद्याची निवडणूक देशाचं भविष्य ठरवणारी असून मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याची जबाबदारी आपली आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना भावनिक साथ घातली। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघासंदर्भात पुढच्या 2 ते 3 दिवसात चित्र स्पष्ट होईल असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं। रत्नागिरीच्या जागेवर शिवसेनेनं दावा केला असून आजपर्यंत धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली गेली असल्यानं ती जागा शिवसेनेलाच मिळावी असा आग्रह असल्याचं उदय सामंत म्हटले। पालघरच्या जागेबाबतचा गोंधळ अखेर संपला असून पालघरची जागा भाजपच्या वाट्याला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। दरम्यान पालघरची जागा राजेंद्र गावित यांना मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सुप्रिया सुळे 3 वेळा खासदार झाल्या। त्यांना कामाचा अनुभव असून संसदेमध्ये त्या नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत असतात। त्यांना त्यांचा जनसंपर्क देखील मोठा आहे आणि त्यामुळे सुप्रिया सुळे 3 लाखांच्या मताधिक्यानं निवडून येतील असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं। नाशिकमधून उमेदवारी मिळणार असल्याचे थेट संकेत मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत। माझी उमेदवारी दिल्लीमध्ये ठरल्याचं मला सांगण्यात आलंय। कन्फर्म करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांना विचारलं तर त्यांनीही हो असं सांगितल्याचं विधान छगन भुजबळ यांनी केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धाराशिवचा उमेदवार अखेर ठरलाय। धाराशिव लोकसभेसाठी विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे यांचं नाव निश्चित झाल्याचं कळतंय। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद घेऊन विक्रम काळे यांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे।
चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमध्ये अखेर दिलजमाई झाली आहे। रविवारी दोघांनी एकमेकांना पेढे भरवत नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता। दरम्यान आता खैरे आमचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या प्रचाराचं काम करणार असल्याचं अंबादास दानवे म्हटले। छत्रपती संभाजीनगरमधून मी उमेदवारीसाठी दावा केला होता, मात्र चंद्रकांत खैरेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी माझा दावा मागे घेतलाय। आता मी पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या विजयासाठी काम करेन, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं। अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लातूर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ निर्माण झालेली आहे। दरम्यान चाकूरकरांचा हा वैयक्तिक निर्णय असून जनता त्यांना स्वीकारणार नाही। येत्या काळात याचे गंभीर परिणाम त्यांना दिसून येतील, असं वक्तव्य आमदार धीरज देशमुख यांनी केलं। अशोक चव्हाण यांचं वाहन अडवल्याप्रकरणी नांदेडच्या अर्धापूर पोलीस ठाण्यात 25 ते 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांना धक्काबुक्की आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी येवल्यामध्ये छगन भुजबळ यांची भेट घेतली। यावेळी भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देऊन पवार यांचं स्वागत केलं। एनसीबीचे मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तुर्तास दिलासा मिळालेला आहे। सुशांत सिंह राजपूत प्रकरणात वानखेडे यांच्यावर 10 एप्रिलपर्यंत कारवाई करू नये असे निर्देश उच्च न्यायालयानं एनसीबीला दिले। त्र्यंबकेश्वरमधील ज्योतिर्लिंगाला हानी पोहोचल्याचं समोर आलेलं आहे, त्यामुळे वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार शिवलिंगाला हानी न पोहोचवता शास्त्रोक्त पद्धतीनं ज्योतिर्लिंगाचं सर्वेक्षण करावं असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पुरातत्व विभागाला दिले। सांगली जिल्ह्यामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढते। जत आणि आटपाडी या तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून 65हून अधिक गावांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय, त्यामुळे पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। वाशिमच्या जिल्ह्यात यंदा 3500 हेक्टरवर हळदीची पेरणी करण्यात आली होती। सध्या वाशिम जिल्ह्यात हळद काढणीला वेग आला असून शेतकरी हळद काढणीच्या कामात व्यस्त आहेत। यंदा हळदीला उच्चांकी दर मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत। लातूर जिल्ह्यातील अवलकोंडा तलावात 8 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून याचा फटका स्थानिक नागरिक आणि जनावरांना बसणार आहे। दरम्यान प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आता पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। पालघर जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या 40% पाणीसाठा उरलेला आहे आणि त्यामुळे येत्या काही दिवसात जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे। नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनानं केलंय। मुंबईत मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात आलाय। दारूसह तब्बल 37 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे। लोखंडवाला परिसरात एका घरावर छापा टाकून तिथून मोठ्या प्रमाणात विदेशी दारू जप्त करण्यात आली। पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीर गॅस सिलेंडरच्या गोदामावर कारवाई करण्यात आली आहे। मोरे वस्तीतील चिंचाचा मळा येथील गोदामातून 47 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। कल्याण नगर मार्गावर भीषण अपघात झालाय। सरळगाव येथील सुरोशे पाडा इथे एसटी आणि कारची समोरासमोर धडक झाली। या अपघातात कार पलटी झाल्यानं कारमधील एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय। जखमीला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले।